सध्या आपण काटोल तालुक्याच्या शेत शिवारातील सावनेर रोड या शेत शिवाराच्या परिसरामध्ये आहे। सावनेर रोड ते किसन मोरोलिया यांच्या शेतापर्यंत हा जो पांधन रस्ता जो आहे हा गेला आहे। या पांधन रस्त्याचं काम गेल्या 1 वर्षापूर्वी झालेलं होतं, परंतु या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। केव्हा झाला होता हा रोड? मागच्या वर्षी झाला होता या रोड। हा। हे ठेकेदाराले आम्ही म्हटलं होतं, ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतला होता की मी म्हटलं पहिल्या टाका, पण त्याने पहिल्या काही टाकले नाही। जे काही बनते ते करून घ्या म्हणे, आम्ही चुपचापच राहिलो। आता मागच्या वर्षी फुटलं होतं कमी, या वर्षी फुटलं आहे जास्त। तरी आमची मागणी होती का तिथं कंबाईन मध्ये 2-2 6 पाहिल्या पाहिजे, तरी त्याने टाकल्या नाही, म्हणून ते आमचं नुकसान होऊन राहिलं। कृषी केंद्रामध्ये गेलो तरी ते सांगते का बा 800 रुपयाच्या शिवाय तुम्हाला पराठीची थैली भेटत नाही। आता हे पूर्ण पाणी शेतात चाललं आहे का? हो, आता तुम्ही सध्या पाहून घ्या, जिथून पाणी येऊन राहिलं तिथं वावरातून पूर्ण तिकडे पूर्ण डुबून गेलं आहे, अशी वेळ आली आहे। या कारणामधून की नाही आम्ही नर्वस होऊन आता आम्ही विचार करून राहिलो कुठून आणावं पैसे आणि कुठं लावावं, अशी परिस्थिती झाली आहे। तरी आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातो, त्याला म्हणतो का ज्याने ठेकेदारी केली आहे हे लोकांनी तुम्ही म्हणा, त्याला म्हणतो तर ते आम्हाला माहित नाही, जे म्हणते ते करत बसा असं। ग्रामपंचायतकडे तक्रार केली असेल त्याची? केली होती आम्ही, पण ते लोक म्हणते ज्याने ठेका घेतला आहे हे लोकांना म्हणा, हे लोक म्हणते आमच्याकडे काही नाही, आमचं बिल झालं पास, अशी वेळ आली है। आता उन्होंने बोला था तो पहले कुछ डाली नहीं है, यहाँ पे 6 पहले लगती थी, यहाँ पे डाली है 2 देखने के लिए। यहाँ पे है 1 पहली और इधर के साइड में दूसरी। ये 1 पहली में 5 नालियों का पानी आ रहा। नुकसान कितना हो गया? आधा खेत से ज्यादा हमारा नुकसान हो चुका है। वहाँ पे 6 थैली लगाए हमने। 6 जो हमारा 2 एकड़ है ये पूरा ऐसे चला चुका है, और जो नीचे के पट्टे में जो हमने ठेका किया था वो भी गया। ठेके से की थी वो खेत? नीचे का पट्टा जो है वो ठेके से की थी, वो भी गया। ऐसा हमारा नुकसान हुआ है। और कैसा क्या है आमदार साहब हमको बताइए, हमारे जो नुकसान है क्या है, और ये जो ठेकेदार आपने जिनको दिया है उनका क्या है वो भी बताइए। तर तक्रार करून सुद्धा इथे कुठलेच पायली वगैरे आणि या ठिकाणी कुठलंच नियोजन दिसत नाही आहे। हे जे नालीचं जे पाणी आहे सरळ शेतामध्ये जात आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आपण बघू शकतो मध्यस्थी या शेतामध्ये संपूर्ण हे पाणी हे जे या इकडनं आणि येऊन संपूर्ण शेती यांची वाहत आहे। पेरणी सुद्धा झालेली आहे आणि हे जे पीक जे आहे याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। तक्रार करून सुद्धा यांची तक्रारीवर कुठलंच यांचं निराकरण झालेलं नाही आहे। कुठल्याच पायल्याचं नियोजन या ठिकाणी टाकून केलेलं नाही आणि पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडत आहे। हे जे आहे संपूर्ण पाणी जे आहे व्यवस्थित काढून जे शेतामध्ये जे पाणी जात आहे त्यांना शेतीपासून शेतीचं जे नुकसान होतं हे झालं नाही पाहिजे अशी यांची मागणी आहे। जे ठेकेदार आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी अशी मागणी संपूर्ण शेतकरी करत आहे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।